नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 2 दिवस व्हिडिओ काही आलेले नाहीत आणि पोस्टसुद्धा मी टाकलेली नव्हती, कारण घरी ना पाहुणे होते आणि कालचा दिवस तसा फ्री होता, पण कालसुद्धा एक दिवस मी थोडीशी सुट्टी घेतली आणि पोस्टसुद्धा काही टाकलेली नव्हती की व्हिडिओ येणार नाहीत किंवा काय. तर म्हटलं चला आजपासून ना व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओची सुरुवात झालेली आहे सकाळच्या पूजापातीपासून. तर आज आम्हाला ना जायचं आहे बाहेर, पण आपल्या गृहिणींच्या मागे बघा, म्हणजे एक काम ना नेहमी ठरलेलं असतं की कुठेही बाहेर जायचं असो किंवा काही असो, पण आपली सगळ्यात पहिली जी प्रायोरिटी असते ती म्हणजे आपल्या घरकामांना. घरकाम केल्याशिवाय गृहिणींना कुठेही बाहेर पडता येत नाही आणि हा एक ठरलेला नियम असतो आणि आपण बाहेर पडूसुद्धा शकत नाही. कारण बघा, मग तिकडून आल्याच्या नंतर पुन्हा आपल्या घरकामाचं जे ओझं आहे तर ते ना कितीतरी पटीने वाढतं आणि दुसऱ्या दिवशी मग ना इतके म्हणजे कामांचं असं ना बर्डन असतं. तर म्हणून मग सगळे जे घरकाम आहेत तर ते आवरसावर करूनच बाहेर पडलेलं बरं असतं. तर काही घरकाम माझे चालू होते आणि सोबत देवपूजासुद्धा चालू होती आणि त्यातल्या त्यात बघा, आज ना लाईटने इतका म्हणजे डोकं खराब केलं इतकं, की आज सकाळी 8:30 वाजेपासून जी लाईटने कंची मारली आहे तर ती लाईट अद्यापही काही आलेली नाही. 8:30च्या आधीच गेलेली असावी. आणि त्यातल्या त्यात आज बघा, एकतर मला बाहेर जायचं होतं आणि त्यातल्या त्यात मी खूप सारे कपडे सोक करून ठेवलेले होते. 2-3 दिवसापासून हे बाहेर गेलेले होते, तर ते सुद्धा आलेले होते त्यांचे कपडे. सोबतच घरी पाहुणे येणार आहेत म्हणून मी बेडशिटासुद्धा चेंज केलेल्या होत्या काल, पण काल काही बेडशिटा मशीनला लावलेल्या नव्हत्या, तर त्या आज सकाळी सकाळी मी सगळ्या सोक करून घेतल्या की माझी जोपर्यंत घरकाम चालू आहे तोपर्यंत मशीनमध्ये कपडे सगळे धुवून होऊन जाणार आणि जायच्या आधी सगळे कपडे मी सुकवून घेणार म्हणून. पण आज खरं सांगते, लाईटने ना एकदम वेळेवर ना 3-4 तासासाठी कंची मारली आणि खरं सांगते इतकं डोकं खराब झालं. कारण बघा, ऑलरेडी इतके सगळे कपडे मी सोक करून ठेवलेले आहेत, त्यातल्या त्यात मला बाहेर जायचं आहे, रात्रीपर्यंत वापस यायचं आहे. तर याच्याने आपला नेहमी प्रयत्न असतो की पटापट सगळं आवरसावर करून निघायचं. तर लाईटमुळे एवढी चिडचिड झाली आणि लाईट काही आली नाही. फायनली सगळे जे कपडे होते ते मी हाताने धुवून टाकले आणि माझी तयारी केली. आता निघतोय ननदबाईंच्या गावी जाण्यासाठी आणि मग तिकडचं शूट केलं की तुमच्याशी शेअर करणार. आणि आजची साडी, आजची जी तयारी आहे तर ती अशा प्रकारे झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे, कुठे जायचं असेल काही असेल, माझी जी तयारी आहे तर ती अगदी साधीशी असते. फारशी काही अशी तयारी मी करत नाही. तर अशी आजची तयारी केलेली आहे, साधीशी साडी घातलेली आहे. तर चलो पटकन आता निघते आणि त्यानंतर मग तिकडचं शूट केलं की तुमच्याशी शेअर करणार. छान मस्त तिकडचं गावाकडचं वातावरण. तर चलो. तर बघा, कधी कधी ना असं होतं की तुम्हाला नेमकं काहीतरी काम असतं आणि काही ना काही अडचण त्या कामामध्ये नेहमी येत असते आणि माझ्यासोबत तर ना खरं सांगते हे ना नेहमीच होतं. पण चला, सगळे जे कपडे लत्ते होते तर ते हाताने धुवून त्यांना स्टँडवरच सुकवून घेतलं, कारण आजसुद्धा मला यायला उशीर होणार आहे आणि बाहेर बघा हवा वगैरे सुटते आणि सगळे कपडे मग खाली पडतात. तर त्यापेक्षा अशा प्रकारे स्टँडवर मी सुकवून घेते. बाल्कनीमध्येच टाकलेले ते कपडे आणि जोपर्यंत आमचं जेवण खाणं वगैरे होईल तोपर्यंत पाणी सगळं निथरून जाणार आणि त्यानंतर मग सगळे जे ते कपडे आहेत तर ते मी आतमध्ये स्टँडवर आणून ठेवणार म्हणून. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जेव्हा कधी मला इकडच्या परिसरामध्ये यायचं असतं तर नेहमी इकडचे जे रस्ते आहेत तर ते मी तुम्हाला दाखवत असते. तर हा आहे रामटेकचा परिसर, म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक म्हणून एक शहर आहे, तर तिकडचा हा परिसर. आणि इकडचा जो परिसर आहे तर तो म्हणजे इतका निसर्गरम्य परिसर आहे आणि इतके छान छान पर्यटन क्षेत्र इथे फिरण्यासाठी आहेत. जे कधी कोणी बाहेर जिल्ह्यातले असतील आणि इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरायला येत असाल तर इथलं जे रामटेक क्षेत्र आहे तर तिथे नक्की तुम्ही व्हिजिट द्या. आणि इथे ना इतके छान छान म्हणजे असे मंदिर आहेत, गड आहेत, पाण्याचे डॅम तुम्हाला इथे मिळून जातील आणि खूप असा निसर्गरम्य परिसर तुम्हाला इकडच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि खूप छान असा म्हणजे पर्यटन क्षेत्र आपण याला म्हणू शकतो.
तर चला फायनली येऊन पोचलो इथे नणंदबाईकडे. आणि इथे म्हणजे यांची जी मुलगी आहे जिचं लग्न झालेलं आहे तर तीसुद्धा आलेली होती. आणि स्वागतासाठी बघा खूप मोठे मोठे जे लोक आहेत तर ते उभे होते. तर ही आहे माझ्या भाचीची मुलगी. 2 वर्षाच्या आधीच तिचं लग्न झालं आणि तिची ही मुलगी आहे म्हणजे नणंदबाईंची नात आहे. तर लहान नणंदबाईसुद्धा आजच इथे गोंदियावरून आलेल्या होत्या. तर त्या आणि आम्ही म्हणजे सोबतच मिळून मोठ्या नणंदबाईकडे गेलो आणि त्यांची मुलगीसुद्धा आलेली होती. तर इथे येऊन पोचलेलो मोठ्या नणंदबाईकडे. आणि नणंदबाईंची सुरू आहे पाहुणचाराची तयारी. तर मस्त छान असं जे चुलीवरचं जेवण असतं म्हणजे पूर्ण स्वयंपाक तर नाही आहे हा. जी बासुंदी असते दुधापासून बनवलेली. तर दुपारपासनंच नणंदबाईने त्या पाहुणचाराची जी तयारी आहे तर ती चालू केली होती. चुलीवर मस्त छान असं जे दूध आहे तर ते आटायला ठेवलेलं आणि दुपारी बसून इथे आमच्या बघा गप्पा गोष्टी काय काय अशा चालू आहेत. जेवण वगैरे घरूनच करून आलेलो होतो त्यामुळे जेवणाचं वगैरे काही तेवढा म्हणजे प्रश्नच नव्हता, कारण घरूनच आम्ही पोटभर जेवण करून आलेलो होतो. तर आल्या आल्या बघा इथे ना म्हणजे थोडंसं जे काही आपलं बोलणं चालणं असतं तर ते आमचं सुरू आहे. कारण बघा म्हणजे जेव्हाही आपण खूप म्हणजे असे एकत्र येतो, नातेवाईक म्हणा किंवा मित्रपरिवारातील जरी कोणी असतील, तर जेव्हा आपण खूप दिवसाच्या नंतर असे एकत्र येतो तर बघा बोलण्या चालण्यातच ना सगळा जो वेळ आहे तर तो निघून जातो. आणि स्पेशली म्हणजे इथे नणंदबाईकडे आम्ही सगळे असे ना 2 वर्षाच्या नंतर इथे जमा झालेलो. माझ्या भाचीच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे 2 वर्षाच्या आधी 2-2.5 वर्ष झालेले असावे. तर 2-2.5 वर्षाच्या आधी सगळे मिळून असे ना एकत्र आम्ही जमा झालेलो म्हणजे लहान नणंदबाई आम्ही लोक. आणि त्यानंतर मग बघा म्हणजे इतका वेळ ना खरंच कोणाकडे नसतो की आपण म्हणजे कधी कोणाकडे जाऊ शकणार किंवा काय. पण यावेळेला आम्ही तो प्लॅन बनवला की सगळे मिळून मोठ्या नणंदबाईकडे आपण जाऊयात आणि तिथे एखाद दिवस तरी छान असा आनंदाने घालवूयात म्हणून. तर लहान नणंदबाई तिकडून म्हणजे गोंदियाला राहतात त्या. तर गोंदियावरून त्या आलेल्या इकडे रामटेक परिसरामध्ये आणि नागपुरातून आम्ही आलेलो. तर सगळ्या मस्त छान इथे ज्या गप्पा गोष्टी आहेत तर त्या चालू आहेत. काल यांनी ना म्हणजे हे बाहेर गेलेले होते तिकडे वडसा ब्रह्मपुरी साईडला. तर तिकडून येता येता शिंदोड्या म्हणतात याला, तर त्या आणल्या होत्या. तर त्याच आम्ही इथे घेऊन आलेलो होतो. तर सगळ्यांनी छान चहा पाणी वगैरे झाला आणि त्यानंतर मग या ज्या शिंदोड्या आहेत तर त्या खाल्लेल्या. आता बऱ्याच भागामध्ये याला वेगवेगळ्या नावाने बोलत असतील किंवा ओळखत असतील, पण आमच्या इकडे याला शिंदोड्या म्हणतात. सायंकाळच्या वेळेला पुन्हा आणखी स्वयंपाकाची तयारी केली, कारण आम्ही इथून जेवण खावण करून गावाला जाणार होतो. तर त्यामुळे स्वयंपाक थोडासा लवकरच ठेवलेला होता आणि सोबतच मुलांना थोडंसं शेताकडच्या साईडला फिरायला जायचं होतं. कारण तिकडचा जो परिसर आहे म्हणजे शेताकडचा जो परिसर आहे तर तो सुद्धा छान असा बघण्यालायक आहे. तर त्यामुळे मुलांची इच्छा होती की थोडा वेळ बाहेरचा सैरसपाटा करून येऊयात म्हणून. तर सगळ्यांनी मिळून मिसळून स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालोय सायंकाळचा सैर सपाटा करण्यासाठी. आणि प्लस बघा पुन्हा म्हणजे इकडचा जो सगळा परिसर आहे तो तर बघण्याजोगा आहेच, पण इकडच्या यांच्या शेताचा परिसर आहे हा, आणि तो सुद्धा इतका छान आहे म्हणजे थोडंसं कधी चढाव कधी उतार. समोर ना जसं व्हिडिओ समोर जाईल तसं तुम्हाला इथे बघायला मिळणारच आहे. पण ना इकडचा जो परिसर आहे तर खरंच तो सुद्धा खूप छान आहे. आणि एक ज्या प्रकारे आपण ना ॲडव्हेंचर करतो ना तर अगदी थोडेफार टास्क ना अगदी तिथल्यासारखेच आहेत. इथे ना हे जे कॅनल असतं तर हे ना कॅनल आहे म्हणजे नळाचं जे पाणी असतं इरिगेशनचं जे म्हणजे नळाचं जे पाणी शेताला जातं तर नळाचा परिसर आहे तो. आणि म्हणजे तिथूनच बघा रोडसुद्धा दिलेला आहे, खालून नळ गेलेला आहे आणि म्हणजे आजूबाजूला शेत. तर असा हा परिसर आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ना तितका चांगल्या पद्धतीने नाही समजणार, पण वास्तवामध्ये बघायला ना खरंच खूप छान आहे. आणि काही असो नसो पण बघा सगळी अशी मोकळीक, आजूबाजूला सगळी अशी हिरवळ आणि सगळे मिळून तुम्ही इकडे शेतामध्ये आलेले इथलं जे वातावरण आहे तर ते अगदी आनंदाने तुम्ही एन्जॉय करताय. तर यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच मोठी असू शकत नाही. तर
मस्त छान शेतातून फिरून आलो आणि इथून यांनी ना झाडांसाठी थोडीशी माती घेतलेली, कारण काही काही झाडांची ना आता माती मला चेंज करायची होती आणि आता पावसाळा सुरू होणार आहे, काही नवीन झाडंसुद्धा आणणार आहे, त्याच्यासाठी मातीसुद्धा लागणार होती. तर म्हणून मग थोडीशी मातीसुद्धा घेतली इथून. आणि माझ्यासाठी मी जे आळूचे पानं असतात तर त्यांच्या छोटे छोटे जे बेबी प्लांट आहे तर ते मी घेतलेले, कारण मला ते सुद्धा लावायचे आहेत. तर म्हणून त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला म्हणजे जेवणाच्या आधीची वेळ आहे ही, जवळपास 8-8:30 वाजलेले असावे. जेवायला थोडासा उशीर होता. तर पुन्हा आणखी सगळेजण इथे बाहेर ना पटांगण आहे, खूप असं मोकळं मैदान आहे, तर तिथे सगळे बसलेलो आणि त्यानंतर मग केली आहे जेवणाला सुरुवात. कारण 9:30-10 वाजलेले होते. सगळ्यांना भुकासुद्धा लागलेल्या होत्या, प्लस आम्हाला गावालासुद्धा जायचं होतं. तर त्यामुळे मग म्हटलं की आता जेही कामं आहेत तर ते थोडेसे पटापट आवरून घेतले आणि थोडेसे कामं जे आहे तर ते आटोपते घेतलेले बरे राहील. तर म्हणून मग सगळी जी जेवणाची तयारी आहे तर ती आम्ही करून घेतली. त्यानंतर मग पुन्हा आणखी बाहेर इथे पटांगणामध्ये 15-20 मिनटं आणखी सगळेजण बसलेलो आणि त्यानंतर मग निघालो आहे गावाला जाण्यासाठी. तर इथून काही जी मंडळी आहे तर ती आमच्यासोबत नागपूरला येणार आहे, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. तर रात्रीला जवळपास 11 वाजेच्या दरम्यान आम्ही इथून निघालो आणि घरी पोहोचायला आम्हाला 12:30 वाजले. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.